गगनबावडा तालुक्यातील असळज येथील डी.वाय. पाटील साखर कारखान्यास राधानगरी तालुक्यातील अनाजे गावचे विजय परीट यांनी ऊस वाहतुकीचा करार केला होता. सन 2022-23 सालासाठी त्यांनी हा करार केला होता. हंगाम संपल्यानंतर राहिलेल्या थकबाकीसाठी साखर कारखाना प्रशासनाने विजय परीट यांचं वाहन कारखाना साईटवर स्थानबद्ध केलं आहे. कारखान्याच्या या कारवाईमुळे विजय परीट यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलंय. 2 वर्षांचा टॅक्स, इन्शुरन्स बाकी असून वाहन थांबल्यामुळे मिळकतीवरही परिणाम झाला आहे आणि या झालेल्या नुकसानीस डी.वाय. पाटील साखर कारखाना प्रशासनच जबाबदार आहे आणि याच कारणास्तव 16 मे 2025 रोजी डी.वाय. पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर आत्मदहन करणार असल्याचा इशारा विजय परीट यांनी दिला आहे. मी विजय दत्तात्रय परीट, राहणार अनाजी, तालुका राधानगरी. मी एक ऊस वाहतूकदार डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना या ठिकाणी 2022-23 साली ऊस वाहतूकसाठी करार केला होता. ऊस वाहतूक करून राहिलेल्या थकबाकीसाठी माझा ट्रक आज ओढून नेऊन 3 वर्षे झालेली आहेत. आज 3 वर्षे झाली ट्रक मला आज बघायसुद्धा आज परमिशन मिळालेलं कोणत्याही पद्धतीचं मिळालेलं नाही आहे. जर का मला 2 दिवसात माझ्या नुकसान भरपाईसकट माझं जर वाहन कमवून खाय जर नाही मिळाल्यास मी दिनांक 16/5 रोजी कारखाना साईटवरून आत्मदहन करणार आहे. याला सर्व जबाबदार कारखाना मॅनेजमेंट राहील. वाहन ओढून नेऊन 2 वर्षे पूर्ण झालेले आहेत. आज वाहनाचा इन्शुरन्स, पासिंग, टॅक्स वगैरे पूर्ण थकीत आहे. 1,70,000 त्यो आणि माझी मिळवून खायची वस्तू नेल्यामुळे मी स्वतः 16/5/2025 रोजी आत्मदहन करणार आहे. निवेदन त्यांना कारखान्यानं निवेदन दिलेलं आहे. पोलीस स्टेशन वगैरे सर्वांना निवेदन देणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसात पूर्ण निवेदन देऊन कल्पना देऊन मी स्वतः 16/5/2025 रोजी आत्मदहन करणार आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.